जय शिवराय सर. हा बोला. हा सर, जय शिवराय. 12 जानेवारी, 13 जानेवारी दिलेल्या ह्या 2 ज्या तारखा होत्या सर, तर या तारखामध्ये तुम्ही सांगितल्याप्रमाणे अनेक भागात एक अवकाळी पाऊस देखील झालेला आहे आणि ज्या भागांना हं, सांगितलेला होता त्या भागांना हा पाऊस झालेला आहे सर. आणि आजची जी हं, 14 तारीख आहे, आज आहे मकर संक्रांत आणि हं, मकर संक्रांतच्या दिवशी देखील आज आमच्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण झालेलं आहे. संपूर्ण हं. महाराष्ट्रामध्ये जे वातावरण आहे, हे किती दिवस राहणार आणि आजचं वातावरण देखील कसं राहणार, याबाबत सविस्तर अंदाज द्यावा सर. नक्कीच, नक्कीच. आज देखील थोडाफार का होईना धाक आहे शेतकऱ्यांना आणि 12-13 तारखेचा पाऊस आपण पाहिलाय. हो सर. आणि या पावसाची अवकाळीची शक्यता तुम्हाला मी मागेही रेकॉर्डिंग दिलेली आहे. तर आता आजची 14 तारीख संक्रांत आणि पुढचे महिना पंधरवडा कसा जाईल हे देखील लक्षपूर्वक शेवटपर्यंत ऐकायचं आहे. तर बघा, आज सुद्धा स्थानिक वातावरणासारखा ढगांचा आकार वाढणार आहे. त्यामध्ये अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, भोकरदन, जाफराबाद, देऊळगाव तुमच्या परिसरात सुद्धा ढग येणारच आहे. हो सर. आणि हे वातावरण मराठवाड्यात सुद्धा काही प्रमाणात का होईना आहे. सांगली, साताऱ्यात देखील स्थानिक वातावरणाची स्थिती आजच्या दिवस का होईना पण आहेत. वैजापूर साईड वगैरे. पण आजचा जो काही पाऊस पडेल तुरळक ठिकाणीच असेल. तो म्हणजे सोलापूर, लातूर, सांगली, धाराशिव, जालन्यामध्ये तुरळक ठिकाणी. तुमच्याही भागात तुरळक ठिकाणी म्हणजे असं धाक नाहीये. कालच्या सारखा एवढा मोठा धाक नाहीये. पण वातावरण बनणारच आहे. मग आता याच्यामधून शिकायचं काय किंवा याच्यात समजायचं काय तर एवढंच लक्षात घ्या, की जे तुम्ही नियोजन करून ठेवले त्याच्यामध्ये आजच्या दिवस काही फेरफार करू नका. म्हणजे कुठलं पीक वाळवायला ठेवणं किंवा वगैरे वगैरे. मग आता ज्यांनी तुरीच्या सोंगण्या केल्यात त्यांना धाक आहे का? तर एक्झॅक्टली आहे बघा. हां. खानदेशामध्ये धाक नाहीये. पश्चिम महाराष्ट्रही आजचा धाक कालच्यापेक्षा कमी होतोय. हं? हो फक्त सर. लातूर साईड आणि परभणी साईड आपण म्हणूया की एखाद दोन ठिकाणी अशी अफवा धरू शकाल स्थानिक वातावरणाची ढगं 4-5 वाजता येतील आणि हे तुम्हाला दिवसा मोकळं वाटेल. आता सध्या नॉर्मल वातावरण वाटतंय, पण हे अचानकच बदलणाऱ्या गोष्टी आहेत, ज्याच्यामुळे आपण गाफील राहतो. सांगणारा विश्वास असेल ना त्याचं ऐकत पण जा. हे माझं वैयक्तिक मत आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की बरेच जण ह्यावेळेस म्हणत होते की 1-2 सोडले तर पाऊस थेंब पण येणार नाही. मला टार्गेट करून सुद्धा बोललेले बरेच जण आहेत. पण मित्रा, कधी कधी काय होतं, शेतकरी आपल्या लाखोंचा संसार उघड्यावरती ठेवतो. त्यामुळे ह्या गोष्टीचं जरा भान ठेवून काम केलं पाहिजे. तर आता वेळ आहे आजचा पाऊस कुठे कुठे असण्याची सांगण्याची. तर लातूरमध्ये आहेच तुरळक ठिकाणी. नांदेड वगैरे पट्ट्यातही तुरळक ठिकाणी राहील. फक्त गाफील राहू नका. जास्त जोर नाही याचा कालच्या वाणी. पावसाचे शितोडे सातोडे हे देखील तुरळक ठिकाणी पडतील. कालच्यापेक्षा व्याप्ती कमी आहे. आणि महाराष्ट्रात जी 15 ते 20% व्याप्ती सांगितली ती आता काल आणि आजच्या काही तुरळक प्रमाणात निघून जाईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आज तुम्हाला एवढं सांगेन की घाबरू नका. हां. एक 10-5% जे काही वातावरण कालचं होतं ते काल संपलंय. आज ते निम्म्याहूनही कमी होणार आहे. पण स्थानिक वातावरणाची ढगे वगैरे निघणं हे असणारच आहे. त्यामुळे आजच्या दिवसाला पांगू नका. जिथे कुठं पडणार असेल तिथे पडू द्या 10-5 ठिकाणी. आणि उद्यापासून वातावरण नॉर्मल होते. आता थंडीचा विषय. पश्चिम महाराष्ट्रात उद्यापासून आज संध्याकाळपासून काही ठिकाणी तर उद्यापासून बऱ्याच ठिकाणी थंडी वाढायला सुरुवात होईल. ती 2 दिवसासाठी आहे. पहिलेही सांगितलंय. आताही सांगतोय 2 दिवसासाठी आहे. परत 17, 18, 19 पासून थंडीचे जोर कमी होणार आहे. सकाळच्या आणि मराठवाड्यामध्ये, विदर्भामध्ये, पश्चिम महाराष्ट्रात, नाशिक वगैरे भागात राहील. काही प्रमाणात ती राहणारची धुळे वगैरे भागामध्ये. आणि पुन्हा 22-23 तारखेला वातावरण असंच बिघडणार आहे. त्याच्यामध्ये थोडा बदल झाला तर 24-25 किंवा जानेवारीचं टायमिंग तुम्हाला दिलं तिथे 26 जानेवारीचं. त्यावेळेस बदलू शकतं. आणि हे होत नाही की लगेच फेब्रुवारी महिन्यातही पहिल्या आठवड्यात आहे. म्हणजे असं सतत तुम्हाला मी आवडलेली पहिलेही सांगितलं आहे. पुन्हा काही प्रश्न असेल तर विचारू शकता. हां सर, म्हणजे शेतकऱ्यांचा आज प्रमुख प्रश्न होता सर आणि वातावरण किती दिवस असणार आहे आणि तुम्ही परत सांगितलेलं आहे, की 22 तारखेपासून पुन्हा हे वातावरण सक्रिय होईल. पहिले या वातावरणाचे टप्पे समजून घ्या. कोणत्या आठवड्यात कसं बिघडणार आहे म्हणजे शेतीचं नियोजन तुम्हाला करता येईल. हां सर. आता हे झालं. आजच्या दिवस थोडासा खराब आहे. जे तुम्हाला सांगितलंय मी. पण पुन्हा 22-23 ला सुद्धा खराब होणार आहे. त्याच्यामध्ये जोर कमी दिसतोय मॉडेलनुसार किंवा आहे म्हटलं तरी चालते कमी जोर. आणि त्याचा विषय झाला की एक 28 किंवा 29 तारखेच्या पिरियडमध्ये वातावरण पुन्हा एकदा बिघडणार आहे. त्याचा लेअरचा पत्रा 4 तारखेपर्यंत महाराष्ट्राला अवकाळी पाऊस घेऊन येणारच आहे. आणि हे झालं की फेब्रुवारी महिन्यामध्ये 2 टप्पे आहेत ते देखील सांगितले. पण तुम्हाला एक विनंती आहे, ज्यावेळेस तुम्हाला काही कामं करायची असतील ती तुम्ही तुमच्या मनाने करा. पण तुम्हाला जर नियोजन हवं असेल तर आवर्जून तुमचा जिल्हा वगैरे कमेंट करत चला. झालते सर नक्की तुमच्या कमेंटचा मान ठेवून मला प्रश्न करतीलच. आणि गव्हाच्या वेळेस सुद्धा मी पहिलेही सांगितले, मी मार्चबद्दलही आता बोलतो परत एकदा, की मार्च आणि एप्रिलमध्ये अवकाळी आहे. त्यामध्ये गारपीट होणं किंवा
पाऊस होणं त्या गोष्टी अपेक्षेपेक्षाही लागे भागामध्ये जास्त प्रमाणात दिसत आहे. त्याची सुरुवात तुम्ही जानेवारीतच पाहिली कसा वादळी वाऱ्याचा पाऊस पडला कालही आणि सटाण्यामध्ये त्या दिवशी सुद्धा 1 तारखेला. तर अशा प्रकारचं चित्र थोडंफार कमी आहे. गावाची व्याप्ती कमी आहे किंवा जिल्ह्याच्या तुलनेत व्याप्ती कमी आहे. पण तो आहेच ना. वारा जरी पडलं तरी पावसाने नुकसान होतंच. तर अशा गोष्टीचा आपण तुम्हाला पूर्णपणे क्लिअरली सांगत जाऊयात. पण आता आजच्या दिवसाचं वातावरण हे अशा प्रकारे आहे. उद्यापासून भाग कमी होतोय आणि थंडी किचकट प्रमाणात आहे. 2 दिवस वाढेल, 3 दिवस परत गरमीची दिवस असणार आहे. एकंदरीत चित्र असं आहे. नियोजन आपली शेतीची पद्धत जशी आहे तशी ठेवा. फक्त अंदाज पाहून जी करताय त्या पद्धतीने करा. हो सर, नक्कीच सर. धन्यवाद सर. आणि आपण शेतकऱ्यांना सविस्तर अंदाज दिलेला आहे आणि यामधून धीर देखील दिलेला आहे, की हे वातावरणाला एवढी काही घाबरण्याची गरज नाही. हे वातावरण आजच्या दिवसाचं आहे आणि उद्यापासून पूर्वपदावर हे वातावरण येणार आहे. आणि परंतु दुसरी गोष्ट म्हणजे, की वातावरण आता चालूच राहणार आहे टप्प्याटप्प्यामध्ये. तर त्यासाठी नक्कीच शेतकऱ्यांनी आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेवावं. कारण की असे फारच कमी चॅनल राहिलेले सर, की जे ओरिजिनल रेकॉर्डिंग घेतात. तर त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आपल्या शेतकऱ्यांनी आणि आपल्याला देखील सहकार्य करा. नक्कीच. आणि नक्कीच. सरांचं देखील ऑफिशियल चॅनल आहे तोडकर हवामान अंदाज. त्या चॅनलला देखील नक्की भेट द्या.